नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, चित्तरंजन दास। तर चित्तरंजन दास यांचा जो जन्म आहे तर तो 5 नोव्हेंबर सन 1870 झालेला होता, जे की त्यांना आदराने देशबंधू याही नावाने ओळखले जाते। तसेच चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी पहा 1923 कधी 1923 स्वराज्य पार्टीची स्थापनाही केलेली होती। तसेच पहा, बिपिनचंद्र पाल यांना बाल आणि पाल काय बिपिनचंद्र पाल यांना लाल बाल पाल या प्रसिद्ध त्रिकूटातील एक मानले जाते। रवींद्रनाथ टागोर यांना कोणती पदवी देण्यात आलेली होती तर ती गुरुदेव गुरुदेव ही जी पदवी होती तर ते रवींद्रनाथ टागोर यांना देण्यात आलेली होती। आणि जयप्रकाश नारायण यांना पहा लोकनायक या ही पदवी त्यांना दिलेली होती किंवा या पदवीने त्यांना ओळखले जाते। या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल मग ऑप्शन क्रमांक 3, देशबंधू ही पदवी चित्तरंजन दास या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, पोर्तुगाल। तर पहा 17 मे 1498 या दिवशी पोर्तुगीज नाविक वास्को द गामा हा कालिकत, जे की केरळ या राज्यामध्ये स्थित आहे, तर कालिकत या बंदरावर तर ते पोहोचलेला होता। त्यानंतर पोर्तुगीजांनी भारतामध्ये सर्वात प्रथम युरोपियन व्यापाराची पायाभरणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती। म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3, अरुणाचल प्रदेशातील ग्लॉ सरोवरला भारताचे कितवे रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 101वे। तर अरुणाचल प्रदेशातील ग्लॉ हे जे सरोवर आहे तर या सरोवराला भारताचे 101वे रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे, जे की 3 ऑगस्ट 2026 या दिवशी 3 ऑगस्ट 2026 या दिवशी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही घोषणा केलेली होती, जे की हा मान मिळवणारे अरुणाचल हे जे प्रदेश आहे तर हे पहिलेच रामसर स्थळ ठरलेले आहे। म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4, कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, मांडवी नदी। तर दूधसागर हा जो धबधबा आहे तर तो पहा गोवा आणि कर्नाटक या राज्याच्या सीमेच्या भागामध्ये मांडवी ही नदी स्थित आहे, जे की ही पहा भारतातील सर्वात उंच आणि सुंदर धबधब्यापैकी एक मानली जाते। ऑप्शन क्रमांक 4 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल। मांडवी ही नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 5, सन 1848 मुंबईत ज्ञानप्रसारक सभा स्थापन करण्यात खालीलपैकी कोणाचा पुढाकार होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, दादोबा पांडुरंग तरखडकर। तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाणारे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इतर सुधारकांच्या साहाय्याने सन 1848 मुंबई या ठिकाणी ज्ञानप्रसार या सभेची स्थापनाही त्यांनी केलेली
होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 14. तर आपल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 या अनुच्छेदानुसार भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण सर्वांनाच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. हडप्पा संस्कृतीचे एक नगर असलेले कालीबंगन हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. तर कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे म्हणजेच हडप्पा संस्कृतीचे एक प्रमुख ठिकाण असून ते राजस्थान राज्यातील राजस्थान राज्यातील हनुमानगड या जिल्ह्यामध्ये हनुमानगड जिल्ह्यातील घग्गर या नदीच्या खोऱ्यामध्ये कालीबंगन हे शहर स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. सन 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 फक्त 1 म्हणजेच कोणतं होईल? मुडीमन कमिटी. तर 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्यासाठी 1924मध्ये सन 1924मध्ये सर अलेक्झांडर मुडीमन यांच्या अध्यक्षतेखाली मुडीमन कमिटी नेमण्यात आलेली होती. म्हणून या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मुडीमन कमिटी नियुक्त केलेली होती. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतातील प्रमुख शिखराचा उत्तरेकडून दक्षिणेकडील असलेला योग्यक्रम कोणता आहे? तर कोणता होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पहा. तर उत्तरेकडून दक्षिणेकडील असलेला योग्यक्रम तर पहिलं कोणतं येईल? सालेर हे शिखर. दुसरं कोणतं येईल? कळसुबाई. तिसरं कोणतं येईल? हरिश्चंद्रगड. आणि चौथं कोणतं येईल? महाबळेश्वर. तर सालेर हे जे शिखर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये. कोणत्या? नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित असून सालेर हे शिखर सर्वात उत्तरेकडील उंच शिखर आहे. कळसुबाई हे शिखर कुठे आहे? तर ते अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कळसुबाई हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हरिश्चंद्रगड हे शिखर कुठे आहे? तर हे पण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि महाबळेश्वर हे जे शिखर आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पोर्तुगीज. तर पहा तंबाखू, बटाटा, दुसरा आहे अननस, पुढचा आहे पपई, पुढचा आहे साबुदाणा, नेक्स्ट आहे गोबी इत्यादी. हे जे शब्द आहेत कोणतं? बटाटा, अननस, पपई, साबुदाणा, गोबी आणि तंबाखू हे जे शब्द आहेत तर हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या मराठीत आलेले आहेत. कारण पोर्तुगीजांनीच हे पदार्थ आपल्या भारतामध्ये आणलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. साहित्यभूषण पुरस्कार 2026 कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 प्राचार्य भालचंद्र नेमाडे. तर ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेते प्राचार्य भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. मानवी शरीरात रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 विल्यम्स हार्वे. तर 1628मध्ये विल्यम्स हार्वे यांनी मानवी शरीरात रक्ताभिसरण कसे होते आणि हृदयाचे कार्य कसे चालते यांचा वैज्ञानिक शोध हा त्यांनी लावलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. यादव घराण्यातील
कोणत्या राजाने देवगिरी येथे राजधानी स्थापन केलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पाचवा भिल्लम. तर यादव घराण्यातील राजा पाचवा भिल्लम याने देवगिरी, आताचे दौलताबाद हे नाव आहे, तर ते जिंकून तेथे आपली राजधानी स्थापन केलेली होती आणि यादव सत्तेचा पाया हा त्या ठिकाणी त्याने मजबूत केलेला होता. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती शहरांची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा 8. तर भारत सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण पहा 8 किती एकूण 8 प्रमुख शहराची निवड ही केली गेलेली आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, ठाणे, सोलापूर, अमरावती आणि संभाजीनगर या जिल्ह्याचा समावेश आहे. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलेली आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 42वी घटनादुरुस्ती, जे की 1976. तर 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अजून एक शब्द त्या ठिकाणी जोडण्यात आलेला होता, अखंडता. कोणता शब्द आहे? अखंडता. हे जे 3 शब्द आहेत, तर हे 3 नवीन शब्द त्या ठिकाणी 42व्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 यांच्या कार्यकाळामध्ये कोणते पहिले युद्ध झालेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 इंग्रज आणि शीख युद्ध. तर लॉर्ड हार्डिंग यांच्या कारकिर्दीमध्ये पहिले इंग्रज आणि शीख युद्ध हे यांचे युद्ध केव्हा झालेले होते? तर ते 1845 ते 1846 काय 1845 आणि 1846 या काळामध्ये इंग्रज आणि शीख युद्ध झालेले होते, ज्यामध्ये शीख साम्राज्याचा पराभव होऊन ब्रिटिशाचे वर्चस्व स्थापित झालेले होते. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 बाल्टा चित्रपट पुरस्कार विजेता भुंग हा भारतीय चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर. तर पहा बाल्टा चित्रपट पुरस्कार विजेता भुंग हा जो भारतीय चित्रपट आहे, तर ते मणिपूर या भाषेतील आहे. प्रश्न क्रमांक 18 द हाय कास्ट हिंदू वुमन हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई यांनी पहा 1887 कधी सन 1887 या साली अमेरिकेमध्ये असताना त्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक इंग्रजी या भाषेतून प्रकाशित केले होते, ज्यामध्ये उच्चवर्णीय हिंदू स्त्रियाच्या दयनीय स्थितीवर त्यांनी प्रकाश टाकलेला होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 क्रिस्टोग्राफी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 वायरलेस विभाग. तर क्रिस्टोग्राफी म्हणजेच काय? तर क्रिस्टोग्राफी म्हणजेच माहिती किंवा डेटा सुरक्षित राखण्यासाठी त्याचे गूढलेखन करणे म्हणजेच क्रिस्टोग्राफी होय. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या पाठवलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा चंद्रयान 3. तर भारताच्या इस्रोद्वारे 23 ऑगस्ट कधी सोडला गेलेला होता? तर 23 ऑगस्ट 2023 या दिवशी प्रक्षेपित केलेला चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणारे जगातील पहिले अंतराळ अभियान ठरलेले आहे. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 जागतिक तापमानवाढीसाठी ग्लोबल वॉर्मिंग खालीलपैकी कोणता वायू प्रामुख्याने कारणीभूत आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कार्बन
डायऑक्साईड याला CO2 म्हटले जाते. काय म्हटले जाते? CO2. तर हरितगृह परिणामामध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू जागतिक तापमान वाढीसाठी सर्वात मोठे आणि मुख्य घटक मानला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. संगणक प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा फायरवॉल. काय? फायरवॉल हे एक संगणक नेटवर्कमधील सुरक्षिततेचे एक यंत्र किंवा सॉफ्टवेअर आहे जे की अनधिकृतपणे प्रवेश रोखण्यासाठी आणि सुरक्षित डेटा ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. स्मार्ट सिटी मिशन भारत सरकारने कधी सुरू केलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 2015. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरामध्ये नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन जे की 25 जून 2015 या दिवशी अधिकृतपणे सुरू करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. पुण्याचे प्ले कमिशनर रॅडची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दामोदर व बाळकृष्ण चाफेकर. तर पहा दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी 22 जून सन 1897 कधी 22 जून सन 1897 या दिवशी पुणे येथील डायमंडा जुबली सोहळ्याच्या दिवशी रॅड या ब्रिटिश अधिकाऱ्यावर चाफेकर बंधूंनी गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्यांचा वध हा त्या ठिकाणी केलेला होता. ऑप्शन क्रमांक 3 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. लाळीमध्ये खालीलपैकी कोणते पाचक संप्रेरक म्हणजेच एन्झाईम्स असते जे की स्टार्चचे रूपांतर साखरेत करते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 टायलिन. तर पहा आपल्या लाळीमध्ये टायलिन हे पाचक संप्रेरक असते जे की स्टार्चचे रूपांतर साखरेमध्ये करते. प्रश्न क्रमांक 26. ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 2/3 म्हणजे 2/3 बहुमत. तर आपल्या महाराष्ट्र ग्रामपंचायतीमध्ये अधिनियमानुसार सरपंचावरील अविश्वास ठराव यशस्वी होण्यासाठी विशेष बहुमत म्हणजेच उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्याच्या निकाष 2/3 किंवा काही विशेष निकषानुसार उच्च बहुमताची आवश्यकता असते. या प्रश्नाचं उत्तर होईल मग आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27. शतपत्रे प्रभाकर या वृत्तपत्रातून कोणी लिहिलेली आहेत? तर शतपत्रे ही प्रभाकर या वृत्तपत्रातून पहा ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ हरी देशमुख. त्यांनाच पहा लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते. तर गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकामध्ये सामाजिक आणि राजकीय विषयावर एकूण शतपत्रे म्हणजेच भारुडे लेख लिहून समाज सुधारणेचा त्यांनी संदेश हा त्या ठिकाणी दिलेला होता. ऑप्शन क्रमांक 1 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28. वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी करण्यात आलेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1962. तर आपल्या वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना ही 1 मे 1962 या दिवशी करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता जिल्हा समृद्ध मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा चंद्रपूर आणि दुसरा एक जिल्हा आहे पहा नागपूर हा जिल्हा. काय? तर चंद्रपूर आणि नागपूर हा पट्टा महाराष्ट्रात कोळसा चुना आणि इतर खनिज संपत्तीच्या साठ्याच्या दृष्टीने सर्वाधिक समृद्ध मानला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मुंबई. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये कधी सन 1916 मध्ये
पुण्यामध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केलेली होती, जे नंतर 1936मध्ये कधी सन 1936मध्ये मुंबई येथे त्याचे स्थलांतरित झाले आणि आज ते SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं प्रश्नाचं उत्तर होईल.